नमस्कार मंडळी, राम राम. मी स्वाती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वाती सोहम यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अलंकापुरीतील राजमहालामध्ये. या भव्य दिव्य रुबाबदार अशा राजमहालात मोठा दरबार आयोजित करण्यात आला आहे. तर चला माझ्यासोबत बघूयात आपल्याच नजरेने हा दरबार. अगं बाई, इथं तर मायंदळ सैनिक आले दरबारात. मग तर खुश आहेत सगळेच. तर मंडळी, हे आहेत आळंदीमधील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे सन 1992-93चे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आज भेटलेत सगळे तब्बल 30 वर्षांनंतर. निमित्त आहे स्नेहमेळाव्याचं. बघा तुम्हीच यांचे चेहरे कसे उजळलेत ते. बालपणीचे सवंगडी आज 3 दशकांनंतर पुन्हा भेटल्यावर यांच्या आनंदाला पारावार काय उरला नाही. या पोरींनी तर आल्यापासून नुसता कल्लाच केला आहे. अरे बापरे, यांचं नक्की चाललंय तरी काय? मुलांच्या पायघड्या घालतायत म्हणून तरी विशेष चेहरे या सोहळ्याला उपस्थिती लावणार असंच दिसतंय. आई शपथ, चक्क गुरुजन वर्ग म्हणजे यांनी तर 10वीचा वर्ग भरवायचंच ठरवलंय बहुतेक. फुलांच्या पायघड्या घालून, फुलं उधळून गुरुजनांचे स्वागत सर्वांनीच केलं. गुरुवर्यांना मानाचे फेटे बांधले. कार्यक्रम अगदी शिस्तीत आणि शालेय वातावरणात करण्याचा मानस होता या सर्वांचा. भले ही युनिफॉर्म आणि दप्तरं नसेनात का. म्हणूनच सर्वांनी बांधलेले फेटे, लावलेले बॅच आणि शिस्तीतच मांडलेल्या खुर्च्या, सगळं वातावरण या सर्वांना 10वीच्या वर्गाची आठवण करून देत होतं. आता या विद्यार्थिनी गुरुवर्यांचं औक्षण करतायत आणि आजच्या या सोहळ्याच्या निवेदनाची जबाबदारी होती स्वाती फापाळे हिच्याकडे. म्हणजेच तुमची सर्वांची लाडकी स्वाती. ओळखलत ना? सर्वांची हजेरी घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवात कसली, फक्त प्रयत्न होता तो. पण हे सगळे गप्पा मारण्यात एवढे गुंग होते की काय सांगायचे. तरीही या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंफायला घेतलं ते म्हणजे गुरुवर्यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून. आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. इकडं तिकडं टवाळक्या करणारी पोरं पोरी जागेवर येऊन बसली, तेही अगदी शिस्तीत. आता आजच्या या कार्यक्रमासाठी तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी गुरुजन वर्ग उपस्थित आहे. त्यामध्ये सन्माननीय काळे सर, शेख सर, आर्यन पवार सर, आनंद सर, मुंगसे सर, साठे सर, सोनवणे मॅडम, माझा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. आणि आता कार्यक्रमाची सुरुवात करतो आपण दीपप्रज्वलनाने. या तुमच्या वर्गात आलं तुम्ही, या स्वागत तुमचं.
सजग हो, सावधान. आणि शाळाच भरवायची म्हटल्यावर उज्ज्वला, किरण या दोघी आम्हीच लय हुशार म्हणून आल्या की पुढे राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हणायला. मग काय, खाली बसलेल्या मुलामुलींमध्ये पण होतेच की हुशार. आले लगबगीने ते पण राष्ट्रगीत प्रतिज्ञा म्हणायला. आणि आत्ता कुठे जाऊन वर्गात सगळे शिस्तीत शांततेत बसले होते, कारण शिक्षक पुन्हा सर्वांना मार्गदर्शन करणार होते. आज हातात खडू, डस्टर आणि समोर फळा नसला तरी ऐकण्याच्या तयारीत मात्र सगळेच होते. शिक्षकांनी विद्यार्थी कसे घडवले, तुम्ही स्वतः कसे घडले, जीवनात काय आणि कसे अंगीकारले, हे सगळं विविध गोष्टींचे दाखले देत मार्गदर्शन केलं. आनंद सर, काय सांगायचं आनंद सरांचं, आज पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर शिकवायला लागले. सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यानंतर याच वर्गातील हुशार विद्यार्थी तुकाराम भांडवलकर याने शाळेच्या दिवसांची आठवण एका लेखामधून करून दिली. स्वतः हा लेख लिहून सादरीकरणाचं काम मात्र माझ्याकडे दिलं. पण हे खरं श्रेय मात्र या अलंकापुरीतील तुकारामाचं. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताच सर्वांना मान सन्मानाचे फेटे बांधणारा राजेश दिवटे कुसुमाग्रजांचा कणा घेऊन हजर झाला थेट स्टेजवर. आणि हाच राजेश कुसुमाग्रजांच्या कणामधील मीच तो हिरो असं जणू शिक्षकांना सांगत होता. सर कारवानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळा काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळा काढतो आहे. शेवटी खिशाकडे हात जातात तो हसहसत उठला. सर तुमच्या खिशाकडे हात जातात तो हसहसत उठला. सर पैसे नको मला, थोडा एकटेपणा वाटला. सर पैसे नको मला, थोडा एकटेपणा वाटला. सर मोडून पडलाय संसार पण माझा मोडला नाही कणा. सर मोडून पडलाय संसार पण माझा मोडला नाही कणा. फक्त माझ्या पाठीवरती हात ठेवणी, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. असंच ते सर्वांना तुम्ही लढ म्हणण्याचं बळ देतात. आणि खरंच यांचे पाठीचे कणे अत्यंत ताट आहेत. तुमचे आशीर्वाद यांच्या सोबत असावेत, शपथची असावी, एवढंच या ठिकाणी मी म्हणतो आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. कार्यक्रमा गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती असणारे गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे सर्व मित्रमैत्रिणींना प्रथमतः तुम्हाला माझा प्रणाम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 92-93 विद्यार्थी स्नेह मेळावा. अलंकापुरीतील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील आपण सर्वजण ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये शिक्षण घेता घेता बालजीवनातून शैक्षणिक जीवनाकडे, शैक्षणिक जीवनातून सांसारिक जीवनाकडे, सांसारिक जीवन प्रवासातून आता वाटचाल आपली नातवंड आणि पतवंड खेळवण्याकडे. आता नातवंड पतवंड म्हणण्याजोगे तुम्हाला इथे सगळ्या या संतूर मामाच दिसतात आणि इकडेही कोणी नाही असं की आजी आजोबा म्हणावं असं. तरीही अशी आजोबा आहेत का, अशी वाटचाल आपली चालत आली आहे. आणि आता आपण आजी आजोबा पंजोबा पणजी झालो असेलही कोण जाणे कसा होता आपल्या सर्वांचा शालेय जीवन प्रवास. या पावन नगरीमध्ये आपण माऊलींच्या ज्ञानभूमीमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे म्हणजे आपल्या वाट्याला आलेले सुरुवातीचे गोड दिवस. बॅक बेंचर्स, थोडीशी शांतता. जसे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, त्याप्रमाणेच आपण जसजसे शिक्षण घेत गेलो तसतसे अभ्यासाचा ताण, शिक्षकांचा मान आणि आई वडिलांच्या अपेक्षा यामध्येच निम्मे आयुष्य निघून गेले. भविष्य आणि आयुष्य काय असतं आणि ते कसं जगायचं असतं आणि का जगायचं असतं
हे आपण मुलं मुली कोणाचंच माहीत नव्हतं. कोणाचा हट्टी स्वभाव, कोणाचा प्रेमळ स्वभाव, कोणाचा खोडकरपणा, या सगळ्या गोष्टी बालवयापासून आपण पाहतच आलो. जेव्हा आपण गुरुजनांच्या समोर गुरुजन वर्गाने दिले आणि आता दुपारचे 2 वाजून गेले होते. एकतर 12 वाजताच पप्पू मोठे या विद्यार्थ्याने मला विचारलं होतं, जेवणाचं काय? मग काय, दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि आज घरून आणलेला डबा नसला तरी राजमहालातील शाही भोजनावर सगळ्यांनीच ताव मारला. कारणीभूत म्हणण्यापेक्षा वेलविशर्स जे असतात ना ते तुमच्यासारखे असतात, असे बसलेले मित्रमंडळी खरी स्ट्रेंथ असते. आणि मागच्या वर्षी आमचं हे गेट टुगेदर झालं 22 वर्षांनंतर, आणि त्या गेट टुगेदरमुळे सर्व मित्रमंडळींनी मला ढकलून दिलं की तू करू शकते. आणि हा फक्त वर्षभराचा प्रवास आणि इथपर्यंत फक्त मित्रांमुळे आले. माझ्या लाईफमध्ये सगळं काही आहे, म्हणजे जनरली एक म्हणतो ना आपण, माझ्या जवळचे रक्ताचे नातेवाईक सगळे आहेत माझ्यासोबत, सगळे. ते एक उणीव आहे, मोठी खंत आहे, एक मैत्रीण जी जीवाभावाची होती ना, ही आज माझ्यासोबत नाही. आणि खंबीर जग तिने दाखवलं होतं मला. सगळं काही तिच्यामुळे होतं. अक्षरशः माझ्या लग्न आज 30 वर्षानंतर आपले विद्यार्थी काय करतात, कुठल्या पदावर काम करतात याची जरा जास्तच उत्सुकता सर्व शिक्षकांना होती. कारण हे सगळे कोहिनूर हिरे घडवले होते ते श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या सर्व शिक्षक वर्गाने. मग काय, सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे असल्याने विचारलं सर्वांना, परिचय द्यायला मुलांपासून सुरुवात करायची की मुलींपासून? तर राहुल चोरडे याने आवाज दिला, करा की तुमच्यापासूनच सुरुवात. मग काय, दिली मी माझी ओळख करून. कारण सकाळपासून बऱ्याच जणी मला विचारत होत्या, तू कुठल्या वर्गात होतीस ग? आणि यावर त्यांना मी एकच उत्तर द्यायची, काय अगं ओळखलं नाहीस का मला? मी तुझीच तर बेंच पार्टनर. मग ती हळूच बोलायची, हो का, बरं बरं. पण शेवटी शहरात 1.25 भेटली सुर्व्यांची एक पोर, संध्या सुर्वे. ती मात्र ठामपणे बोलली, तू नव्हतीस बरं माझी बेंच पार्टनर, मला आठवते चांगलं. म्हणूनच माझी ओळख करून दिली आणि या सर्वांना एकत्र पाहून मलाही माझ्या भावना थोड्या अनावर झाल्या. यानंतर एक एक करून सर्वांनीच परिचय दिला. एखाद्याला हळूच चिमटा कसा काढायचा ते आज मी तुकाराम भांडवल करून माझ्या जमलेल्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी उज्ज्वला संतोष लोखंडे, हे माझं सासरचं नाव, आणि उज्ज्वला शिवलिंग मोंडुरे हे माझं माहेरचं नाव. आणि मी 12वी नंतर B.Ed केलं आहे. आणि मी आता सध्या ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचिंगचं काम करते, म्हणजे शिक्षिका आहे. धन्यवाद. गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार. सर्व माझ्या वर्गाच्या मित्रांना, मैत्रिणींना, जुन्या सर्वांना नमस्कार. माझं नाव राहुल सुरेश चोरडी आहे. माझं पूर्वीचं मी नाव चेंज, हे मी नाव चेंज, राहुल सुरेश चोरडी आहे. मी एक बिझनेसमॅन आहे, हॉटेल व्यवसाय करतो, क्राईम रिपोर्टर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला मी क्राईम ब्युरो चीफ. धन्यवाद. स्वतःचं संपूर्ण नाव सांगा, कुठं राहता ते सांगा, मी काय करता, नोकरी, उद्योगधंदा, शेती वगैरे काय असेल ते. आणि अजून एक, आता तुम्ही मोठे झाला, 2-4 हात झाले, मुलं बाळ किती आहेत तेही सांगा, कारण तोही तुमच्या कर्तव्याचा भाग आहे. हॅलो, आमचं पण ऐका थोडं. मी बालाजीला जाऊन आलोय, तिरुपती बालाजीला. त्यामुळे थोडंसं तुमच्यात वेगळं दिसतो, पण मी विधू शकणार आहे म्हणून. माझं नाव गंगाधर लक्ष्मण असणे, 10वी अ. माझे क्लासमेट शैलेश सावदरकर बरेच आहेत. सगळ्यांना एकदा गुरुजनांना दंडवत आणि मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी बानेर येथे असतो, बानेर बालेवाडी, राहायला बालेवाडी. जॉब माझा बानेरला आहे. मी अकाउंट सेक्शनमध्ये काम करतो. माझ्या 10वी नंतर पुढं शिक्षण नाही झालं. मला 4 मुली आहेत, एक नातू आहे. एका मुलीचं लग्न झालं आहे, जिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर लग्न झालं. एक मुलगी 12वीला आहे, 3 नंबरची मुलगी 9वीला आहे, आणि सगळ्यात छोटी ती आहे, ती 6वीला आहे. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचे आयोजन करते विठ्ठल दादा त्यांच्यावर. बनवलेत लाडू त्यात टाकलाय रवा, बनवलेत लाडू त्यात टाकलाय रवा. आणि विठ्ठल भाऊ फोटोग्राफीला गेल्यावर पोरी म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा.
आपली उज्ज्वला करायला गेली रक्तदान, डॉक्टर म्हणाले बॉटल नाही ग, चमचा आण. मित्रांनी निवडला. चारों तरफ गोपिया ही गोपिया, चारों तरफ गोपिया ही गोपिया, बीच में कृष्ण कन्हैया. और गोपिया उससे पूछे कैसे हो मेरे भैया. वंदनीय अशा मित्रमैत्रिणींना आमचा व्यवसाय आशीर्वाद होता. माझं पूर्वाश्रमीचे नाव पौर्णिमा लक्ष्मीकांत कुलकर्णी, दत्ताचं नाव पौर्णिमा संतोष इनामदार. मी गृहिणी आहे. माझी मुलगी मास्टर फार्मसी झालेली आहे. ती आता इंदोरला जॉबला आहे आणि मुलगा मास्टर इंजिनियर करतो. शकूर आणि मोठे पप्पू, बरोबर ना. उभं राहायचंय. कोण आहेत बघू मला. तुझं गाव पुणा, माझं गाव पुणा. तुझं गाव पुणा, माझं गाव पुणा. शकूर आणि पप्पू यांची जोडी म्हणजे तंबाखू आणि पुणा. एखाद्याला हळूच चिमटा कसा काढायचा ते आज मी तुकाराम भांडवलकरकडून शिकले. चेहऱ्याने अतिशय साधा भोळा असलेला हा तुकाराम मित्रमैत्रिणींवर फिश पॉईंट टाकत होता. फिश पॉईंट वाचणारे मी जरी असले तरी यामागे चेहरा होता तो या तुकारामाचा. शाळेतल्या दिवसांचा पुरेपूर बदला मात्र याने घेतला होता. सर्वांचा परिचय होतोच, तेच संदीप कायस्थ आणि भास्कर चव्हाण माईक ओढायला तयारच होते. या पोरांनी तर एक दिवसाच्या शाळेत गॅदरिंगची सुद्धा हौस पूर्ण केली होती. पल पल दिल के पास. विनोद खन्ना, पण हनुमंत भाऊ तर आहेत रात्रीचे खेळ चालले मध्ये अण्णा. पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते. तिला काय वाटतं, ती एकटीच कोलगेटने जात असते. त्यानंतर तुमच्या मित्रांनी ठरवलेले आज प्रत्येकाची वाट लावायची. चेहरा भोळा, लफडी सोळा. चेहरा भोळा, लफडी सोळा. तरी भाऊ थांबतोय कुठं, अजूनही करतोय पोरींची नंबर गोळा. राकेश सिंग. इथे येऊन उभं राहणं आणि बोलणं तेवढं सोपं नसतं. त्यांनी बोलल्या बोलण्यात तुम्हाला कोडं घातलं. आयुष्याच्या मध्यावर आलं, पुढे जावं की मागं यावं, तर काहीतरी गोंधळात तुम्हाला कोडं घालून गेले. हे तुम्हाला सुटलं की नाही सुटलं माहीत नाही. मागं जायचं की पुढे यायचं, नक्की काय बोलायचं होतं. भाई बोलला क्या चाहते होते आप. आता पुढचा फिश पॉइंट आहे. संध्या सुर्वे, वनिता गोरे आणि सुवर्णा देठे. रावत करून दिली सकाळी मला, मी सुर्व्यांची पोर म्हणून. इकडून आला मशीनचा घोळका, तिकडून आला मशीनचा घोळका. इकडून आला मशीनचा घोळका, तिकडून आला मशीनचा घोळका. संध्या, वनिता आणि सुवर्णा या तिघी म्हणतात त्यात आम्हाला ओळखा. आलं का ओळखता, पण ओळखलं का यांना आज, ओळखलं का सर्वांनी. दत्ता जाधव, पुढून सपाट मागून सपाट, पुढून सपाट मागून सपाट. हा तर आहे गोदरेजचं कपाट. वाघ आमच्याकडे बिबटे सगळं घाबरतो आम्ही. आता वाघांचं गोड पोरग कस काय. पण सरांनी विशेषण मार्की चांगलं दिलं होतं. भाऊंची पाहिली जशी अदा, भाऊंची पाहिली जशी अदा, त्यांच्यावर रानू मंडल झाली फिदा. त्यांनी प्रत्येकाला इथं स्टेजवर यायचे. जे बोलतात त्यांच्यासाठी थोड्याशा टाळ्या वाजवा आणि चेअर अप करा. सर, माईक पहिल्यांदाच हातात घेतला आहे. माईकवर यापूर्वी काही चुकलं तर हॅलो, गुरुजन वर्गांना माझा साष्टांग दंडवट. सर्व मित्रमैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार. माझं नाव संजय चंद्रकांत गावडे. मी सध्या राहण्यासाठी माझं गाव दानोरे ॲक्च्युली. मी गेल्या 1 वर्षापासून मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये शिवाजीनगर येथे मोदीबाग सोसायटीमध्ये राहत आहे.
मला 2 मुलं आहेत. एक मुलगा जो आहे तो इंजिनिअरिंगचं शिक्षण कोथरूड MIT कॉलेजमध्ये घेत आहे आणि मुलगी 12वीची झा क्लासेसमध्ये MBBSची तयारी करत आहे. आणि मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करत आहे. माझा व्यवसाय पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका PWD PMRDA आणि नॅशनल हायवे या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चालतो. आणि माझ्या व्यवसायाचं नाव धनेश्वर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने चालतो. धन्यवाद. सगळं त्यांचंच आहे का? ज्यावेळेस अशा ओळखी होतात की ज्यावेळेस आपलीच मित्रमंडळी आहेत त्यावेळेस नक्कीच सजेस्ट करतात की नाही कार्यक्रम आपल्या मुलाचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे, माझ्या मित्राचं बँक्वेट हॉल आहे आणि मी कार्यक्रम तिथेच ठेवल. आणि म्हणून या ओळखी पाळखी होणं गरजेचं असतं. आणि म्हणून ओळखही सांगा आणि तुमचा संपूर्ण परिचय, तुमचं कामाचं स्वरूपही सांगा. नमस्कार, मी कविता अर्जुन थोरवे. सासरकडचं नाव कविता विकास मते. मी गृहिणी आहे. मला 2 मुले आहेत. एक मुलगी, माझी मुलगी कम्प्युटर इंजिनियर झाली, 3 वर्ष जॉब करते आहे. तिचं लग्न झाले 5 महिने झाले. आणि मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, तो PMCमध्ये जॉब करतो. सगळे मित्र मैत्रिणी जमलेले आहेत आज. मी काय जास्त बोलणार नाही. माझं नाव समीर शांताराम वाघ. मी BA केलं SP कॉलेजमधून. नंतर MPSC दिली, परीक्षा पास झालो. आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मुंबई क्राईम ब्रांचला आहे. सध्या तळेगाव दाभाडेला होतो, पण आता बदली झाली, 3 महिने झाले. आणि थोडं सगळे ज्ञानी लोक बसलेले तिथं. मी काय जास्त सांगणार नाही, फक्त एक शाळेतला किस्सा सांगतो सर. विशेषतः आमच्या 3 मैत्रिणी आहेत, 1, 2, 3 ठरलेलं. हां नाही, 10वीमध्ये होतो आम्ही. आणि विशेषतः सोनाली रासने, अर्चना काळे आणि किरण जोशी. आज तसे आम्ही बॅक बेंचर्स, शुकूर, मी, महेश डेंगळे, अजून शिवाजी तापकीर होता, अजून असे आम्ही बॅक बेंचर्स. परंतु पारकबाई नाही येत आता इथं. आम्हाला सगळ्यात जास्त टेन्शन यायचं श्रावण महिना आल्यावर. कारण श्रावण महिना आला की बाई येणार. आता श्रावण महिना आलेला आहे, निबंध घ्यायला आहे का, आणि 4-5 निबंध एकदम सांगायचे आहे. आणि 2-3 दिवस झाले की मारुती जाधव आणि आत्ताचं निमलता चंद्रशेखर पंडवाल. मी सध्या टाटा मोटर्स ग्रीन इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजनमध्ये काम करते. मला 2 मुलं आहेत, ते दोन्ही मुलं टाटा मोटर्समध्ये आहेत. काय चाललंय? फिश पॉट वाचावा की नाही हा प्रश्न पडतो मला. तुम्ही सगळ्या मित्रांची वाट लावायचं ठरवलेलं आहे. अटक मटक चवळी चटक उंची वाढत नसेल तर शाळेच्या गेटला जाऊन जातात. आणि अविनाश पासून त्यांच्या समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, भवती शोभे सिद्धमादी, भवती शोभे सिद्धमादी, समाधी घेतली आळ. सासरचं नाव आहे वर्षा दीपक मुजुमले. माझे मिस्टर आहे टाटा मोटर्समध्ये आणि आज मी जिवंत दिसते फक्त त्यांच्यामुळेच. कारण मी 22 दिवस कोमामध्ये होते. तेव्हा 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पप्पा गेल्यानंतर माझ्याबरोबर ज्या काही गोष्टी घडल्या. वहिले राहणार डुडुळगाव, मोशी आळंदी रस्ता, स्टार सिटी. मी सध्याला आळंदीमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो. माझा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि मी जगातील 2 नंबरची स्टील उत्पादक कंपनी JSW याचा मी वेंडर पण आहे. आणि माझा आवडता छंद, ज्या माणसाला एखाद्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल आणि त्याला जर हॉस्पिटलची सेवा देत नसेल, त्याचे पैसे नसेल, तर मी त्याचं मोफत हॉस्पिटलचं काम करून देतो. मी आत्तापर्यंत 1,500 लोकांचे मोफत ऑपरेशन करून दिलेले आहेत. एवढं करून सांगतो. चिंतामण रुपये आळंदी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं. आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा 12वीला आहे, मुलगी आता 11वीला गेली. धन्यवाद. फिश पॉईंट आपल्यालाही ऐकावेसे वाटतात आणि त्यात आपले गुरुवर्य पण मागे नाही. गुरुवर्यांनी एका विद्यार्थ्यावर फिश पॉईंट टाकलाय. चव्हाण
सरांनी टाकलाय फिश फ्राय जयसिंग जाधव यांच्यासाठी आणि पुढे बोलवलंय. बालाजीला जाऊन आलेत ते. बालाजीला पण जाऊन आले. नाव चुकले कदाचित माझ्याकडे. मग अशी बालाजीला जाऊन आलेले मग अशी यांना पाहिल्यावर मला एक पुष्पट सुचला. सांगतो इथे ओशाळाला वसणारा पण माई गुंडरे तुम्हीच ना. तोंड बघितलं हिचं हसले पडून पडून. तोंड बघितलं हिचं हसले पडून पडून. अगं खात्रीत जा नाहीतर जाशी लोडून. नाही ना. सर्व गुरुजनांना साष्टांग दंडवत आणि मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझं नाव अशोक सदाशिव वैले, राहणार दाहेरकरवाडी, डुडुळगाव. मी 2007 पासून ईटन इंडिया इनोव्हेशन सेंटर या कंपनीमध्ये जॉबला आहे आणि आत्ताही तिथंच आहे आणि मे बी रिटायरमेंटही तिथंच गेले. सो आणि मला 2 मुलं आहेत. मुलगा मोठा आहे, त्याचं BCom झालेलं आहे. ब्लॉकचे पार्किंग ब्लॉकचं काम चालू आहे आणि शेअर मार्केटमध्ये पाहतो. आणि मुलीचं इंटिरियर झालेलं आहे, इंटर्नशिप चालू आहे. आणि विकेंडला सॅटर्डे संडे ट्रेकिंगसाठी कुणी इंटरेस्टेड असेल तर मला कॉल करायचं. ट्रेकिंग असं मी सांगू मलाच माझी वाटेला वजनाचा काटा मोडलाय आज. सर्व शिक्षक वर्गांना माझा नमस्कार. मित्रांनो नमस्कार. मी भास्कर लक्ष्मण चव्हाण, सध्या राहणार आळंदीतच राहतो. मी IGW MNC कंपनीमध्ये एक लाईन सुपरवायझर म्हणून काम करतो. गेली 15 वर्ष झालं तिथं सर्व्हिस करतो. आणि मला 2 मुली होत्या, तिचं लग्न झालं आणि आता 3 वर्षापूर्वीच एक डिग्री घेतली मी आजोबांची. आहे आणि एक मुलगी आहे ती आता फर्स्ट इयरला आहे. सांगितलं. बहुतांशी सगळे मित्रमंडळ मला परिचित आहेत, पण जरा आवाज जर कमी असेल ना जरा बरं वाटतं. त्यापेक्षा न बोललेलं बरं वाटतं, कारण तुम्ही सगळे फ्रेंड सर्कल आहात म्हणून मी तुमच्यात आहे. परंतु ज्याची सुरुवात शून्यातून होते ना त्याला तेव्हा कळतं की जेव्हा हे सगळे मित्र जमा होतात. कारण असं असतं, ज्याची सुरुवात सकाळच्या पेपरपासून सुरुवात होती ना. पेपर वाचलेला असेल तुम्ही, लोकमत, केसरी आणि महाराष्ट्र टाइम्स, हे 3 पेपर प्रशांत कुलकर्णी यांच्याकडे मी स्वतः वाटत होतो. जेव्हा ते वाटत होतो तेव्हा ते 15 रुपये सुद्धा शाळेची फी द्यायला नसायची. आज माझी मुलगी मिलिटरी स्कूलमधनं ब्लॅक बेल्ट मिळवून आज ग्रॅज्युएशन फायनल इयरला आहे आणि वर्षाला 1.5 लाख रुपये फी भरतोय. म्हणजे याच्यावर शिक्षणाचं महत्त्व काय आहे मी हे सांगायची तुम्हाला गरज नाही. प्रत्येक कष्टातनं प्रत्येक व्यक्तिमत्व घडलेलं आहे आणि ती घडतच राहणार आहे. 7 वर्ष झाले ज्या जन्म कर्मभूमीमध्ये आपण राहतो त्या जन्मकर्मभूमीला तुम्ही काय दिलं सांगा बरं. कारण तुम्ही ज्या जन्मकर्मभूमीत राहता त्या जन्मकर्मभूमीला तुम्ही देणं लागता. तुमच्या परिसरामध्ये मध्ये जी वाहती ती इंद्रायणी आहे, स्वच्छ निर्मळ आहे. त्या अंतर्गतच एक इंद्रायणी सेवा फाउंडेशन म्हणून जी संस्था चालू आहे गेली 7 वर्ष झाली. त्या इंद्रायणीमुळे शेवटी पत्रकार होण्याची वेळ आली. इथपर्यंत हा प्रवास असा आहे. माझं नाव आहे विठ्ठल नारायण शिंदे आणि जुनं नाव जर म्हटलं ना तर उकरडा बरं का.
कारण का जगत नव्हते म्हणून नाव ठेवलं उकरडा. गाव आहे शेगावगड, ज्या ठिकाणी सेवा द्या आणि सेवा घडू द्या हे ब्रीद वाक्य आहे. मला वाटतंय की माझ्यातला प्रत्येक मित्र हा त्या प्रकारचा आहे आणि पुढेही होणारच आहे, कारण या गुरूंचं लाभलेलं आम्हाला हे ज्ञान आहे. या ज्ञानामुळं आज आम्ही, माझा मुलगा सुद्धा आता आपण इथं आहे, परंतु आज नमस्कार. कसे आहात आपण सगळे? सकाळपासून आतापर्यंत कसं वाटतंय? जास्त बोल नाही झालं, बोलणार नाही तसं. संजू भाऊला थोडा राग आला माझ्यावर. ठीक आहे. मी तुकाराम देवराम भांडवलकर, आळंदीच्या पुण्यभूमीत तुकारामचा जन्म झालेला आहे. मी इयत्ता 8वी पासून आपल्या ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये शिकत होतो. शिकता शिकता जसा कुठेतरी माझ्या ह्याच्यावरून फिशपॉन टाकला होता, पण खरोखर ती परिस्थिती होती माझी, त्याच्यामुळे ती नाकारता येत नाही. आणि राहिले आपले मित्रमंडळी, बऱ्याच वेळा मला चांगली मदत केली. तुमच्या आमच्या मदतीमुळेच मी आज या ठिकाणी उभं राहिलेलो आहे आणि यापुढेही तुमच्या प्रत्येकाच्या मदतीला मी नक्कीच उभा राहील. आता राहिला माझा व्यवसायाचा प्रकार. मी आहे नोकरीला एका ठिकाणी कंपनीमध्ये काम करतो, त्याचबरोबर एक छोटा मोठा व्यवसाय पॅकेजिंगचा चालू केलेला आहे. एक 10-12 वर्ष झाले मी त्यामध्ये आहे. थोडा सक्सेसरित्या चालवलेला आहे, थोडं काय होईल माहिती नाही, पण अजूनही तो चालू आहे आणि चालवण्याची जिद्द पण आहे. त्याही पलीकडे एक तुमच्या आमच्या सख्यांच्या सोबतीने मला एक अजून कन्स्ट्रक्शनचा व्यवसायामध्ये चालना मिळाली. तो यशस्वीरित्या चालू ठेवलेला आहे आणि त्याच माध्यमातून आपले एक जनसामान्यांसाठी घरं बांधायचं काम मी करतोय सध्या. याही पुढे जाऊन एक विठ्ठलाच्या साथीने तुकारामाने बरंच काही साध्य करायचं ठरवलेलं आहे. पाहूया पुढे किती मदत होती किंवा पुढं किती चालना मिळते आपल्याला. आणि तुम्ही जसं म्हणता तसं मी नाही वगैरे काही नाही आहे की मनातल्या कल्पना कधी कधी येतात तो पडून त्या कागदावर उतरवतो आणि असे आहेत थोडे मित्र आपले तिथं मन मोकळं करतो. आणि या निमित्ताने एक विठ्ठलाचं माझं बोलणं झालं होतं की बाबा कधीतरी कुठंतरी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तर तो एक विषय आज इथं येऊन गेलेला आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे त्याला मोलाचं योगदान दिलेलं आहे. इथं पैसा हा मॅटर नाही करत आहे, तुमची उपस्थिती ही खूप मोलाची साथ देणारी आहे आणि यापुढे एकमेकांना तुम्ही विसरता कामा नये किंवा मी पण विसरता कामा नये, एवढीच मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. परिचय द्यायचा झाला तर मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे जी पहिले मला सांगायचं जुने लोक जाऊ दे मुलगी झाली काय घाबरू नको, पण मी एक सांगितलं की पहिली बेटी रानाची पेटी. आणि त्यानंतर एक मुलगा आहे, तो आत्ता 9वीला शिकतोय आणि पुढे त्याच्या शिक्षणामध्ये बरंच काही साध्य करायचं ठरवलेलं आहे. अस्तित्वात येईल नाही येईल माहिती नाही, तुमच्या सर्वांच्या मदतीने ते करूया. धन्यवाद. राहणार आळंदी देवाची. माझं बरकळा शॉप आहे, कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि लेबर पगार आहे. PCMCमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. 2 मुली 1 मुलगा आहे. ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं. वाटतं का चांगला? पुढच्या वर्षी कार्यक्रम करायचा का परत? हा, पुढच्या वर्षी नाही भेटणार परत? घरी विचारावं लागेल का तुम्हाला सर्वांना? दर महिन्याला कार्यक्रम करायचा का? बरं, आपण जे बॅच लावलेत ना, आज सर्वांनी बॅच लावलेत ते जाताना जमा करायचे, कारण आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला ते कामाला येणार. नाही करायचे का? हे सर काय आता थांबणार नाहीयेत. गप्पा नंतर मारा, पाठीमागचे.
पल दिल के पास तुम रहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। जीवन मीठी प्यार से कहती हो। पुढे यायचंय अविनाश पाचुंदे. या सरांसाठी आता फिश फंड आहे. मगाशी ऐकलंय सर्वांनी, सर नव्हते फक्त. बोलतो खणखणीत चालतो दणदणीत, बोलतो खणखणीत चालतो दणदणीत, समोर दिसल्यावर वाटते द्यावी एक सनसनी. कान धरून माफी मागते. आणि सर्वांसाठी एक फिश फंड शेवटचा. शांतता शांतता शांतता. सर्वांसाठी एक कॉमन शेवटचा फिश फंड. नाम है छोटा मगर दिल बड़ा रखता हूँ. नाम है छोटा मगर दिल बड़ा रखता हूँ. पैसों से उतना अमीर तो नहीं मगर अपने दोस्तों का गम खरीदने की हैसियत रखता हूँ. आहेत ना सगळे एकमेकांसाठी असे. आणि आता संदीप कायस हातात दिले नाही आला तो घरीही. इथे समोर 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 इथे समोर समोर पहा इथे या कॅमेऱ्यामध्ये. हमारा सलामत रहे, दोस्ताना हमारा सलामत रहे, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन
सहायदानांनी आपल्याला कार्यक्रमाची शेवट करा. व्यंकटी सांडो सत्कर्मी वाढो मैत्र जीवाने आजचा हा स्नेह मेळाव्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच हरवून गेला असाल तुमच्या शालेय जीवनातील आठवणींमध्ये. मग काय वाट कसली पाहताय? करा नियोजन स्नेह मेळाव्याचं आणि जगा आठवणींच्या दुनियेत. आणि हो, तुमच्या स्नेह मेळाव्यासाठी माझी आठवण नक्की काढा बरं. आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या स्वाती सोहम चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच. धन्यवाद.